पोलीस स्टेशनवरून जर फोन आला तर काय करावे? नमस्कार मित्रांनो, कालच एक मुलगा माझ्याकडे आला होता. खूप घाबरलेला होता. त्याला पोलीस स्टेशनवरून फोन आला होता. तो म्हणाला, "वकील साहेब, मी तर काहीच केलं नाही, तरी मला पोलीस काय बोलत असतील?" आणि खरं सांगतो, हा प्रश्न फक्त त्याचा नाहीये, आपल्यापैकी कुणाच्याही आयुष्यात कधीही येऊ शकतो. तुमच्यासोबतही असे झाले असेल. अचानक अननोन नंबरवरून कॉल येतो आणि समोरून आवाज येतो, "पोलीस स्टेशनवरून बोलतोय, तुम्ही स्टेशनला या." त्या एका क्षणात मनात हजार विचार सुरू होतात. मी काय केलं? आता काय होणार? आणि इथेच आपण पॅनिक होतो आणि चुकीचा निर्णय घेतो. पण इथे एक गोष्ट क्लिअर समजून घ्या. फक्त फोन कॉल आला म्हणून तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला जाणं कायदेशीरदृष्ट्या कंपल्सरी नसतं. आता नवीन लॉ लागू झाला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यानुसार पोलीस तुम्हाला बोलवणार असतील, तर त्यांनी प्रॉपर प्रोसिजर फॉलो करावा लागतो. म्हणजेच आयडियली रिटर्न नोटीस द्यायला हवा. पोलीस कॉल म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन आदेश नाही. पण लोकं काय करतात माहिती आहे का? घाबरून लगेच स्टेशनला जातात आणि तिथे जाऊन काहीतरी बोलून बसतात किंवा काही लोक पूर्ण इग्नोर करतात आणि सिच्युएशन अजून सीरियस बनवतात. आणि काही लोक फोनवरच सगळं एक्सप्लेन करायला लागतात. या तिन्ही गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकतात. तर यासाठी काय करायला पाहिजे? सिंपल आहे, पण स्मार्ट आहे. सर्वात आधी शांत राहा. कॉल करायचं नाव आणि स्टेशन विचारा. म्हणजे त्याला तुम्ही कॉल करायचं कारण काय आहे? आणि स्टेशन विचारा. का बोलवत आहे ते समजून घ्या. शक्य आता शक्य असेल तर रिटर्न नोटीस मागा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲडव्होकेटशी बोलल्याशिवाय डायरेक्ट कधीही तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका. हे केलं तर तुम्ही सेफ असाल. आणखीन एक सांगायचं म्हणजे एक रिॲलिटी सांगतो तुम्हाला. आजकाल फेक पोलीस कॉल खूप वाढले आहेत. लोकांना घाबरून पैसे उकळतात. जर कोणी फोनवरच प्रेशर टाकत असेल, आत्ताच या नाहीतर अरेस्ट किंवा पैसे मागत असेल, थांबा, व्हेरिफाय करा, कारण तो स्कॅम असू शकतो. तर मित्रांनो, पोलीस कॉल येणं ही वाईट गोष्ट नाही. पण त्यावर तुम्ही कसा रिॲक्ट करता, ते तुमचं फ्युचर ठरवतं. घाबरून नाही घाबरून नाही, समजून आणि कायद्याच्या मार्गाने डिसिजन घ्या. मी ॲडव्होकेट सागर पांचाळ